हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण रे ऑप्टिक्स आपला जो चॅप्टर होता तो सुरू केला आहे. ओके, नाव इन दिस लेक्चर आपण नेक्स्ट पॉईंट त्याचा बघणार आहे. ओके, लास्ट चॅप्टरमध्ये आपण काय बघितलं की रे ऑफ जे इमेज कसं म्हणतं इन प्लेन मिरर्स. ओके, त्याच्यानंतर एक लॉ बघितला, लॉ ऑफ रिफ्लेक्शन. द अँगल ऑफ इन्सिडेंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, हा लॉ बघितला बरोबर. आणि त्याच्यानंतर प्लेन मिरर्समध्ये, ओके, प्लेन मिरर्समध्ये इमेज फॉर्मेशन कसं होतं. ओके, त्याच्यानंतर डिस्टन्स कसा काढायचा इमेजचा. ओके, इन द मिरर, समजला. फ्रॉम विथ रिस्पेक्ट टू युअर सेल्फ, म्हणजे तुमचा इमेज एकतर कसा काढायचा, और तुमचं डिस्टन्स एकतर कसं काढायचं, और कुठलं दुसरं ऑब्जेक्ट असेल मिररमध्ये त्याचं डिस्टन्स कसं काढायचं इमेजचं. ओके, अशा गोष्टी आपण बघितल्या बरोबर. अजून काय बघितलं की मिनिमम मिरर किती लागणार आपल्याला. ओके, मिनिमम लेंथ ऑफ मिरर किती लागणार, तुमची हाईट जर पूर्ण हेड टू टो जर तुम्हाला बघायचं असेल, काय हेड टू टो जर तुम्हाला बघायचं असेल तर तुमची किती मिनिमम हाईट लागणार हे बघावं लागणार आहे ना तुम्हाला बरोबर. तर अशा ज्या गोष्टी तुम्हाला तुम्ही बघितला. ओके, आपण बघितलं, म्हणजे तुम्ही नाही आपण बघितले, आपण मी पण येतो की त्याच्यात. ओके, सो नाव लेट स्टार्ट की पुढचं आपण. ओके, सपोज ओके गर्ल्सचं मला माहिती नाही, आता जी गोष्ट सांगणार आहे गर्ल्सचं मला माहिती नाही, बट बॉईजचं. ओके, आपण सगळे सलूनमध्ये जातो बॉईज. ओके, तर आपल्याला कसं असतं की एक पुढं मिरर असतो, एक बॅक साईडला मिरर असतो बरोबर. आणि जर आपण नीट बघितलं आपल्याला असे एक इमेज मग दुसरी इमेज, एक इमेज दुसरी इमेज, असं नंबर ऑफ इमेजेस दिसत जातात आपल्या समोरच्या मिररमध्ये. नंबर ऑफ इमेज दिसत जातात, एक 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 अशी इन्फायनाईट, म्हणजे किती असतात मोजता पण येत नाही, अशा खूप असतात. गर्ल्स, आय डोंट नो हाऊ इज युअर सलून. ओके, बट इन बॉयज सलून असं असतं. ओके, सो ते नंबर ऑफ इमेजेस किती होतात. ओके, म्हणजे काय की तुमच्याकडे जर दोन मिरर्स असतील, काय दोन मिरर्स असतील आणि तुम्ही एका अँगलला ठेवलेले असतील ते दोन मिरर्स. ओके, तर ते किती नंबर ऑफ इमेज फॉर्म करतील आज आपल्याला हे बघायचं आहे. ओके, किती नंबर ऑफ इमेज फॉर्म करतील आपल्याला हे बघायचं आहे. ओके, तर आजचा आपला टॉपिक आहे नंबर ऑफ इमेजेस फॉर्म बाय नंबर ऑफ इमेजेस formed by two mirrors. ओके, दोन मिरर्स किती नंबर ऑफ इमेजेस फॉर्म करतात आपल्याला आज हे बघायचं. ओके, लेट स्टार्ट विथ द बेसिक. आपण सिंपल स्टार्ट करूया. ओके, सिंपल स्टार्ट करूया. फर्स्ट केस, when two mirrors are placed parallel to each other. काय केलंय, दोन मिरर्स आहेत आपल्याकडे, ते काय आहेत पॅरलल टू ईच अदर आहे. ओके, तर नंबर ऑफ इमेजेस किती फॉर्म होणार हे बघायचं आहे. ओके, सपोज माझ्याकडे दोन मिरर आहे, हा एक मिरर आहे आणि हा एक मिरर आहे. ओके, सो हे त्याचं पॉलिश सरफेस आहे. ओके, सिमिलरली हे याचं पॉलिश सरफेस आहे. नाउ व्हॉट आय एम डुईंग की इथं ॲट द सेंटर घेतोय. ओके, कुठेही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम येत नाही. ओके, तुम्ही इथं थोडंसं घेऊ शकता, ह्याच्याजवळ घेऊ शकता किंवा ह्याच्याजवळ घेऊ शकता, बट फॉर सिम्प्लिसिटी. काय सिम्प्लिसिटी म्हणजे आपल्याला कन्सेप्ट नीट लक्षात यावे. एकदा कन्सेप्ट लक्षात आली ना, सिम्पल कन्सेप्ट लक्षात आली ना, तर कॉम्प्लेक्स कन्सेप्ट आपण समजून घेऊ शकतो की काय होतंय त्याच्यात. ओके, देअरफॉर फॉर सिम्प्लिसिटी मी काय करतो, माझं जे ऑब्जेक्ट आहे ते इथं ठेवतो. ऑब्जेक्ट म्हणजे आपण काय घेतो, जनरली एक पॉईंट घेतो. काय घेतो, एक पॉईंट घेतो. ओके, तर ते डिस्टन्स आहे एक्स. ओके, त्याचं डिस्टन्स आहे फ्रॉम दिस, हे आपलं मिरर M1 आणि हे आपलं मिरर M2. ओके, मिरर M1 पासून त्याचं डिस्टन्स किती आहे एक्स आहे. ओके, त्याचं डिस्टन्स किती आहे एक्स आहे. सिमिलरली फ्रॉम मिरर टू त्याचं डिस्टन्स एक्सच आहे. मी काय म्हटलं, इक्वल डिस्टन्सवर आहे दोन्ही मिरर, म्हणजे मिड पॉईंटला. ओके, आता हे ऑब्जेक्ट आहे. ओके, हे ऑब्जेक्ट काय करणार, ह्या मिररमध्ये एक
त्याचं इमेज क्रिएट करणार, बरोबर, त्याची इमेज क्रिएट करणार. ओके, इकडचे जे ऑब्जेक्ट आहेत, ओके, इकडचे जे ऑब्जेक्ट आहेत त्यांचं इमेजचं नेमिंग मी काय म्हणतो, पी न डिनोट करतो. ओके, त्यांचं इमेज पी न डिनोट करतो इकडचं, आणि इकडचे जे इमेज आहेत, ओके, त्याला मी क्यू न डिनोट करतो. कशाने डिनोट करतो, क्यू न. ओके, तर इथं एक इमेज क्रिएट करणार, बरोबर. बरं, हे किती असणार, इट विल बी ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम द मिरर, बरोबर. ह्याची इमेज इथं फर्स्ट इमेज फॉर्म होते. ही कोणती इमेज आहे, फर्स्ट इमेज आहे. कोणती इमेज आहे, फर्स्ट इमेज आहे, बरोबर. फर्स्ट इमेज आहे. इट इज ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम दी मिरर 1. सिमिलरली देर वुड बी अ इमेज क्यू. ओके, अ इमेज क्यू, ह्याला मी ओ घेतो, ह्याला नाव ओ देतो. खरं कसं आता 2 मिरर आहेत म्हणून मी इथं ओ डॅश नाही लिहू शकत. ओके, मग इथं काय लिहिणार, ओ डबल डॅश असं होतं ना, म्हणून मी नावं पी घेतो, कारण आपल्याला ती नावं खूप लागणार आहेत पुढे. ओके, तर हे पण डिस्टन्स किती असणार आहे, एक्स वर असणार आहे. कितीवर असणार आहे, एक्स वर, बरोबर. बरं, इथंपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. ओके, आपण जे लास्ट लेक्चरमध्ये केलं, ओके, त्याच्यामध्ये इथंपर्यंत सगळ्यांना शुअर आहे की हा जो फर्स्ट मिरर आहे तो काय करणार, एक इमेज फॉर्म करणार ॲट डिस्टन्स एक्स. एवढं जे ऑब्जेक्टचं डिस्टन्स आहे तेवढंच माझ्या इमेजचं डिस्टन्स असणार. सिमिलरली M2 जो मिरर आहे तो काय करणार, ॲट डिस्टन्स एक्स तो पण एक इमेज फॉर्म करणार. इथंपर्यंत सगळ्यांना माहिती आहे. ओके, बट आता हे जे हा जो क्यू पॉईंट आहे, ओके, हा जो क्यू पॉईंट आहे, इट ॲक्ट्स ॲज काय, इट ॲक्ट्स ॲज अन ऑब्जेक्ट फॉर मिरर 1, बरोबर. क्यू पॉईंट काय करतो, तो ॲज अ ऑब्जेक्ट होतो. काय, ऑब्जेक्ट तयार होतो फॉर मिरर 1. मिरर 1 साठी काय होतो, ऑब्जेक्ट होतो. ओके, आता बघा क्यू पॉईंट किती लांब आहे, एक्स 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 म्हणजे 3x लांब आहे. काय आहे, 3x लांब आहे, बरोबर. मग इमेज कुठं फॉर्म होणार, इमेज मला सांगा, इमेज कुठं फॉर्म होणार, इमेज कुठं फॉर्म होणार, इमेज पण मिरर पासून 3x लांब होणार, बरोबर. हे x आहे आणि हे तर 2x, बरोबर. तर इथं काय होणार, क्यू डॅश इमेज फॉर्म होणार. काय होणार, क्यू डॅश इमेज फॉर्म होणार. क्यूचं क्यू डॅश म्हणून मी नावं चेंज घेतली. ओके, किती डॅश मारत बसला, ओके, ते तुम्हालाच कन्फ्यूज होणार. तर इथं क्यू डॅश इमेज फॉर्म होणार आणि ही किती डिस्टन्सवर असणार, 3x डिस्टन्सवर असणार. किती डिस्टन्सवर असणार, 3x डिस्टन्सवर असणार. ओके, सिमिलरली हा जो पॉइंट P आहे, हा जो पॉइंट P आहे, इट ऍक्ट्स अन इमेज फॉर M2. ओके, सॉरी, इट ऍक्ट्स अन ऑब्जेक्ट फॉर M2, बरोबर. M2 मिरर साठी हा जो पॉइंट आहे P, ओके, ही जी इमेज क्रिएट झाली आहे फर्स्ट इमेज, ओके, ती काय असणार आहे, ऑब्जेक्ट फॉर M2. ओके, मग हा जो ऑब्जेक्ट असला तो काय करणार, इमेज क्रिएट करणार M2 मध्ये, बरोबर. इमेज करणार M2 मध्ये. पण M2 मध्ये कुठे इमेज करणार बघा, 1 2 3 किती लांब आहे, 3x. तर M2 मध्ये पण एक 3x डिस्टन्सवर, काय, एक 3x डिस्टन्सवर P डॅश इमेज फॉर्म होणार. काय होणार, P डॅश इमेज फॉर्म होणार. ओके, आता बघा हा जो Q डॅश आहे, हा जो Q डॅश आहे, हा परत काय करणार आहे, इट विल ऍक्ट ॲज ऑब्जेक्ट फॉर M2. काय, ऑब्जेक्ट फॉर M2. आणि हा जो P डॅश आहे, इट विल ऍक्ट ॲज ऑब्जेक्ट फॉर M1. ओके, मग परत बघा हे किती लांब आहे बघा, P डॅश किती लांब आहे M1 पासून, x 2x आणि हे 3x 5x, बरोबर. ते 5x इथून स्टार्ट होणार, इकडं मागे येणार. ओके, समथिंग हिअर. तर इथं काय येणार, P डबल डॅश हे येणार. ओके, तो असं काय होतं, इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होत जातात. असं काय होतं, इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होत जातात. समजलं. आता ह्याचं आपण थोडंसं डायग्राम बघूया. ओके, रे डायग्राम बघूया की रेनं कसं ऍक्च्युअली हे नंबर ऑफ इमेजेस फॉर्म होत जातात. आता जर तुम्ही सलूनमध्ये जर बॉयज नीट बघितलं असेल की आपले जे इमेज आहे ते लांब 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 होत जातं. ओके, काय होतं, लांब 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 असं वाटतं खूप लांबपर्यंत आहे, खूप लांबपर्यंत आहे. तेच ना, आता बघा इथं काय बघा, 3x वाढलं, मग 5x झालं, मग 7x होणार, मग 9x होणार, मग 11x होणार, असं पुढं 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 वाढत जातं. त्याचं डिस्टन्स काय होतं, वाढत जातं. ओके, मग आणि त्याचं जे हे पण असतं, क्वालिटी ऑफ इमेज असते ती पण कमी होत जाते. काय होते, क्वालिटी ऑफ इमेज ती पण कमी होत जाते. आता बघूया आपण थोडंसं रे डायग्रामना. ओके, काय बघूया रे डायग्रामना की इमेज फॉर्म कशी होते ऍक्च्युली. ओके,
सो मी हे डायग्राम तुम्ही काय करा की हे करून घ्या, मार्क करून घ्या की कसं होतंय, कारण अजून एक डायग्राम येणार आहे सेम. ओके, तर ती पण तुम्हाला काढायची. ओके, तर हे पण तुम्ही मार्क करून घ्या. ओके, सो आय विल रफ इट. आपल्याला जेवढं लागतं तेवढंच ठेवणार आहे. ओके, कारण हे नंतर कन्फ्युजन करेल तुम्हाला. बरं, हे झालं जे आपल्याला दिसत असतं. काय हे झालं जे आपल्याला दिसत असतं. ओके, पण ऍक्च्युअल मध्ये काय होत असतं ते बघायचं आहे. ओके, आता बघा आपण प्लेन मिरर मध्ये पण बघितलं तर काय बघितलं तर की इथं जर एक पॉइंट ऑब्जेक्ट असेल तो आपल्याला वाटतं की काय वाटतं मिररच्या आतमध्ये व्हर्च्युअल इमेज बनत असते. आता जे काढले आपण ते काय होते, व्हर्च्युअल इमेज होते. काय होते, व्हर्च्युअल इमेज होते. बरोबर, बट ऍक्च्युअल मध्ये तसं होतं का, नाही. ऍक्च्युअल मध्ये काय होत असतं की इथनं एक रे पास होते, ती रिफ्लेक्ट होऊन काय होते, परत येते. बरोबर, ती रिफ्लेक्ट होऊन परत येते. आणि इथनं एक रे पास होते आणि ती रिफ्लेक्ट होऊन अशी जाते. बरोबर, आणि आपल्याला वाटतं की ह्या ज्या दोन रेज आहेत त्या एका पॉइंट वरून आल्या. बरोबर, ह्या ज्या दोन रेज आहेत त्या एका पॉइंट वरून आल्या, त्याला आपण इमेज म्हणतो. बरोबर, असं आपण रिफ्लेक्शन मध्ये बघितलं तर, असं आपण रिफ्लेक्शन मध्ये बघितलं तर सेम आपण इथं बघूया. ओके, तर ही जी मेन लाईन आहे. ओके, ही डिस्टन्स मी रफ करतो. ओके, इथं लिहितो. तर ही जी मेन लाईन आहे ती काय करणार, एक रे फॉरवर्ड करणार आणि तीच रिफ्लेक्ट होऊन. ओके, आता हे नॉर्मल लाईन आहे. ओके, नॉर्मल लाईन काय करणार, रिफ्लेक्ट करणार. तसंच इथून एक रे काय होणार, इथं जाणार. ओके, ती रिफ्लेक्ट होऊन अशी पुढे जाणार. ओके, अशी पुढे जाणार. आता ही रिफ्लेक्ट होऊन गेली तर आपल्याला असं वाटतं की हे ह्या पॉईंटवरनं ही जी रे आहे ती फॉरवर्ड झालेली. काय झालेली आहे, फॉरवर्ड झालेली आहे. सिमिलरली ह्या साईडला हा जो मिरर आहे M2 साठी, हा जो मिरर आहे M2 साठी, ह्या बाजूने एक रे जाणार, ती रिफ्लेक्ट होऊन मागे येणार. ओके, तर आपल्याला वाटतं की ती ह्या पॉइंट पासून अशी मागे येत आहे. ओके, इथं कुठला तरी पॉइंट आहे तिथून अशी रे येत आहे. ओके, सिमिलरली अजून एक रे घ्यायची. ओके, तर ही रे काय होते, अशी रिफ्लेक्ट होऊन अशी इकडे जाते, अशी रिफ्लेक्ट होऊन अशी इकडे जाते. तर आपल्याला काय वाटतं, ही जी रे आहे ही दुसऱ्या पॉईंटवर येत आहे. ओके, आता जर मी हे थोडेसे एक्सटेंड केले. ओके, हे थोडेसे आपले मिरर एक्सटेंड केले तर काय होतं बघा, आता हा जो पॉइंट आहे. ओके, हा जो पॉइंट आहे तो आपल्याला इथनं काय होतं, परत रे रिफ्लेक्ट होते अशी मागे जाते, परत रिफ्लेक्ट होते अशी मागे जाते. बट आपल्याला वाटतं की हा कुठल्या तरी पॉईंटवरनं ही रे काय होते, अशी येत असणार. कुठल्या तरी पॉईंटवरनं ही रे येत असणार आणि सेकंड पॉईंट कोणता असणार, हा असणार. तर हा जो पॉईंट होता तो कोणता होता, आपला P' वाला पॉईंट होता. कोणता होता, P' वाला पॉईंट होता. आपण P' घेतलं तर ना किती होतं आपलं, 3x होतं. बरोबर, किती होतं, 3x. बरोबर, समजलं. आणि सिमिलरली इथं आपण काय घेतलं तर Q' घेतलं तर, काय घेतलं तर Q', आणि हिची लेंथ किती होती, 3x होती. किती होती, 3x होती. तर आपल्याला वाटतं की ह्या पॉईंटवरनं, ओके, की ह्या पॉईंटवरनं अशी एक रे होते येत आहे, ह्या पॉईंटवरनं अशी एक रे येत आहे आणि ती अशी पुढे जात आहे. ओके, तर इथनं ती रिफ्लेक्ट जरी झाली, काय झालं बघा, इथून अशी गेली इथंपर्यंत, इथनं रिफ्लेक्ट झाली, इथं एक पॉईंट क्रिएट केला, इथं एक पॉईंट क्रिएट केला, इथं एक पॉईंट क्रिएट केला ह्या रेनं. ओके, आणि इथनं परत रिफ्लेक्ट होऊन पुढे गेली. ओके, इथनं परत रिफ्लेक्ट होऊन पुढे गेली. आता ही रे परत काय होणार, अशी रिफ्लेक्ट होणार, अशी रिफ्लेक्ट होणार. बट आपल्याला दिसताना काय दिसणार, ती अशा कुठल्या तरी पॉईंटवरनं आली आहे. ओके, अशा कुठल्या तरी पॉईंटवरनं आली आहे ज्याला आपण Q' म्हणू. ओके, आणि ह्याचे हे डिस्टन्स किती असणार आहे, टोटल 5x असणार आहे. किती असणार आहे, 5x असणार आहे. समजलं. आणि हे असं कंटिन्युअसली रिफ्लेक्शन होत जातं. ओके, रिफ्लेक्शन होत जातं. तर अशा प्रकारे ऍक्च्युअली फॉर्मेशन ऑफ इमेजेस क्रिएट होत असतात. काय होत असतं, ऍक्च्युअलमध्ये इमेज फॉर्मेशन होत असतं. समजलं. सो आय होप हे तुम्हाला समजलं असणार. ओके, नाव आपण काय करूया, हे डायग्राम तुम्ही जरासं परत नसेल समजलं, परत थोडंसं रिवाइंड करून बघून घ्या. ओके, आणि हे डायग्राम नीट काढून घ्या. ओके, पॉज करून काढून घ्या. मी रफ करतो याला. ओके, सो आय विल रफ इट. सो आपल्याला असे किती इमेजेस बनतात, इन्फानाइट नंबर ऑफ इमेजेस बनतात. किती भेटतात, इन्फानाइट नंबर ऑफ इमेजेस. ओके, तर केस जेव्हा, ओके, केस काय आपली म्हणजे आपण कंडिशन काय घेतली, ती केस म्हणजे काय, कंडिशन.
when two mirrors are placed parallel to each other. काय असतात? Placed parallel to each other. Okay. When two mirrors are placed parallel to each other, infinite number of images are formed. काय? Infinite number of images are formed. हे तुमचा आन्सर असणार. नंबर ऑफ इमेजेस किती असणार? इन्फायनाइट. किती असणार आहे? इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस आर फॉर्म. हे तुमचं आन्सर असणार. तर हे लिहून घ्या. ओके. चला अजून एक क्वेश्चन बघूया आपण. ओके. हे रफ करतो. बरं इकडे लक्ष द्या. आता सपोज हा एक मिरर आहे आणि मी हा एक असा मिरर ठेवला. ओके. हा एक मिरर आहे आणि असा एक मिरर ठेवला आणि इथं मिड पॉइंटला परत मी एक ऑब्जेक्ट ठेवलं. ओके. आता हे दोन मिरर्स कसे आहेत? पॅरलल आहेत. बरोबर. काय आहेत? पॅरलल. मागचीच कंडिशन आहे. बरोबर. काय आहे? मागचीच कंडिशन आहे. ओके. सो आता सांगा, दोन पॅरलल मिरर्स आहेत, त्याच्यामध्ये एक पॉइंट आहे, किती इमेजेस फॉर्म होणार? सांगा बघू, किती इमेजेस फॉर्म होतात? दोन पॅरलल मिरर्स आहेत. हा माझा मिरर M1 आणि हा माझा मिरर M2. ओके. मी याला कितीही एक्सटेंड केलं, हा क्रॉस होणार नाही ह्या मिरर सोबत. बरोबर. तर किती इमेजेस फॉर्म होणार मला सांगा. चलो करते. तुम्ही म्हणाला सर इन्फायनाइट. बरोबर. बघूया काय होतंय. इन्फायनाइट होतात काय फायनाइट होतात. ओके. आता इकडे बघा, हा जो पॉइंट आहे ह्याच्यापासून एक रे जाते अशी सरळ. ओके. ह्याच्यापासून एक रे जाते सरळ आणि ह्याचं इमेज इथं कुठेतरी बनणार. बरोबर. ओके. इथं कुठेतरी बनणार. आपल्याला काय वाटतं की ही रे अशी गेली आणि ही परत रिफ्लेक्ट होऊन आली. अजून एक रे घेऊया आपण. ही इथं जाते, रिफ्लेक्ट होऊन खालती जाते. काय होतं? रिफ्लेक्ट होऊन खालती जाते आणि आपल्याला वाटतं की ही ह्या पॉईंटपासून अशी खालती आली. ओके. नाव सिमिलरली ह्या मिररमध्ये इथं कुठेतरी इमेज बनणार. ओके. आणि आपलं काय होणार की एक रे आपण असं सोडतोय इथनं आणि काय होते, ती रिफ्लेक्ट होऊन मागं येते आणि आपल्याला वाटतं की ह्या पॉईंटपासून येते. ओके. सिमिलरली एक रे आपण अशी सोडतो आणि ती रिफ्लेक्ट होऊन अशी वरती जाते. ओके. तर आपल्याला असं वाटतं की ती ह्या पॉईंटपासून आली. ओके. बर. आता ही जी रे गेली ही कुठं जाणार? अशी चलतच जाणार. परत थांबणार आहे का? रिफ्लेक्ट कुठं होतीये का? नाही ना. बरोबर. आता ही जी रे ही अशी खालतीच जाणार. बरोबर. ही कुठं रिफ्लेक्ट होतीये का? मागच्या केसमध्ये काय होत होतं, अशी पुढे जायची, सेकंड मिररला रिफ्लेक्ट व्हायची, परत अशी जायची, परत रिफ्लेक्ट व्हायची, परत अशी जायची. बरोबर. ही काय व्हायची, अशी जायची, रिफ्लेक्ट व्हायची, परत टर्न, परत रिफ्लेक्ट, परत टर्न, परत रिफ्लेक्ट, परत टर्न, असं करायचं ना. पण ह्या केसमध्ये आता होत नाहीये. काय? ह्या केसमध्ये आता होत नाहीये. मग ह्या केसमध्ये नंबर ऑफ इमेजेस किती बनणार आहेत? हे एक इमेज आहे, हे दुसरं इमेज आहे. तर नंबर ऑफ इमेज अशा केसमध्ये किती असणार आहे? 2 असणार आहेत. किती असणार आहे? 2. तर कधी पण क्वेश्चन नीट बघायचा. काय? कधी पण क्वेश्चन नीट बघायचा. आता फिजिक्समध्ये हाच प्रॉब्लेम मोठा आहे माहिती आहे का, की आपण एक थेरी शिकवतो. ओके. काय करतो? थेरी शिकवतो आणि त्याचे ऍप्लिकेशन एवढे भयंकर असतात ना की कसं टाकतील, काय टाकतील, कुठली गुगली फेकतील, आपल्याला काहीच माहिती नसतं. काय? कुठली गुगली फेकणार काहीच माहिती नसतं. समजलं? सो जरा असं नीट विचार करायचा क्वेश्चनचा. कारण ऑप्शनमध्ये पहिलं ऑप्शन मी सांगतो इन्फिनिटी असणार आणि तुम्हाला सांगितलं असणार की मिरर्स आर प्लेस पॅरलल ॲज शोन इन द फिगर. ओके. द टू मिरर्स M1 and M2 आर प्लेस पॅरलल ॲज शोन इन द फिगर. त्यांनी तुम्हाला पॅरलल शब्द सांगितला, तुम्ही डायरेक्ट इन्फिनिटीला टिक करणार. ओके. तर असं काही नसतं की प्रत्येक वेळेस पॅरलल मिरर्स काय करतील, इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस फॉर्म करतील. काय? इन्फायनाइट नंबर ऑफ इमेजेस प्रत्येक वेळेस फॉर्म करत नाही. ओके. सो बी केअरफुल वाईल टिकिंग द आन्सर.
ओके, नाव लेट्स सी नेक्स्ट. ओके, नेक्स्ट बघायचं. नेक्स्ट काय, when two mirrors are perpendicular to each other. When two mirrors are perpendicular to each other. बरोबर. तर हे परपेंडिक्युलर कसे असतील बघा, असं एक असणार आणि असा एक मिरर असणार. बरोबर, असे दोन मिरर्स असतात. ओके, तर हे काय असतं की इथं परपेंडिक्युलर बनवत असतात. काय असते, परपेंडिक्युलर बनवत असतात. तर हे काय झाले, टू मिरर्स प्लेस परपेंडिक्युलर टू इच अदर, आणि इथं एक ऑब्जेक्ट ठेवला आपण. ओके, तर ह्याचं इमेज कुठं बनतं बघा, ह्याचं इमेज इट इज अ डिस्टन्स एक्स, आणि इथं पण काय ॲट अ डिस्टन्स एक्स. ओके, ह्याचं इमेज बनणार इथं. बरोबर, ॲट डिस्टन्स एक्स. बरोबर, आणि इथं एक इमेज बनणार. ओके, ॲट अ डिस्टन्स एक्स. अजून कुठं बनणं शक्य आहे का, मला सांगा जरा, अजून कुठं बनू शकतं. किती इमेज बनणार, 2 बनणार, 3 बनणार, 4 बनणार. ओके, तुम्ही काय करताय, इथून बघताय, तुम्ही काय करताय, इथून बघताय. तुम्ही इथून बघताय. अजून काय बनल, काय या बरं, इथं म्हणा, इथं एक इमेज बनते. काय म्हणते, इथं एक इमेज बनते. तसं तुम्ही म्हणाला सर इथं कशी इमेज बनली. ओके, तर त्याचं रिझन असं आहे की हे जे ऑब्जेक्ट आहे, ओके, ह्याच्यापासून आपण काय करतोय, ह्या पॉईंटसाठी 2 रेस काढतो आणि त्याच्यावरनं ही इमेज क्रिएट होते, आणि इथं पण सेम ही इमेज क्रिएट होते. ही इमेज कशी क्रिएट होतात आपल्याला माहिती आहे. बट आता ही इमेज कशी क्रिएट होते बघा. सपोज मी एक रे घेतली, ती इथं आली. ओके, ती काय करते, इथनं रिफ्लेक्ट होते, इथं जाते, इथनं रिफ्लेक्ट होते, आणि अशी पुढे जाते. ओके, सिमिलरली इथनं एक अजून एक रे येते, ती अशी जाते, इथनं रिफ्लेक्ट होते अशी. ओके, इथनं काय होते, रिफ्लेक्ट होते अशी, आणि इथून काय होते, परत अशी जाते. ओके, सो ही जी फर्स्ट इमेज आहे, ज्या पॉईंटवरनं, फर्स्ट पॉईंटवरनं जिथनं रिफ्लेक्ट होते, ओके, ते जर आपण ट्रेस बॅक केलं असं, आणि हे जे सेकंड रे आहे, ही जी सेकंड रे आहे, ती जिथनं म्हणजे पहिल्यांदा रिफ्लेक्ट होते, त्याला जर ट्रेस बॅक केलं तर आपल्याला असं वाटतं की इथं एक इमेज क्रिएट होते. काय होते, इथं एक इमेज क्रिएट होते. मी ते जरा बाजूला काढून दाखवतो तुम्हाला मोठ्या ह्याच्यात, म्हणजे तुम्हाला समजेल. आता काय घेतो मी, फर्स्ट रे घेतो. काय घेतो, फर्स्ट रे घेतो, ती अशी इथं जाते. बरोबर, काय होते, अशी इथं जाते. ओके, पहिला जो पॉईंट आहे रिफ्लेक्शनचा तो घ्यायचा, सेकंड पॉईंट नाही घ्यायचा. सेकंड पॉईंट कन्सिडर नका करू. ओके, पहिला पॉईंट आहे तोच घ्यायचा. सिमिलरली इथनं एक रे येणार, ती अशी येणार. ओके, तर हा झाला पहिला पॉईंट. ओके, आता हे जे 2 पॉईंट आहेत, आपल्याला असं वाटतं की हे कुठंतरी मीट होतात आहे, कुठंतरी मीट होतात आहे. बरोबर, आणि ही रे अशी जाते. तर आपण जर इथनं बघत असलो, ओके, आपण जर इथनं बघत असलो तर आपल्याला असं वाटतं की इथं एक इमेज फॉर्म होत आहे. काय होत आहे, एक इमेज फॉर्म होत आहे. ओके, तर ही जी इमेज असते ही थर्ड इमेज असते आपली. ही फर्स्ट असणार, ही सेकंड असणार, आणि ही काय असते, थर्ड. सो नंबर ऑफ इमेजेस व्हेन टू मिरर्स आर प्लेस परपेंडिक्युलर, किती असतात, 3. किती असतात, 3. समजला. तर हे काढून घ्या सगळ्यांनी डायग्राम. मी रफ करणार आहे, पॉज करून हे काढून घ्यायचं. समजलं, काही प्रॉब्लेम ह्याच्यात, आय गेस तुम्हाला हे समजलं असणार. बरं, ह्याच्यात पण एक थोडासा कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम आहे. ओके, प्रत्येक वेळेस तिचा आन्सर 3 येत नाही. काय, प्रत्येक वेळेस when two mirrors are placed perpendicular to each other चं आन्सर 3 येत नाही. ते आपल्याला बघायचं. मागच्या वेळेस कसं when we kept parallel to each other, आपण एक वेगळी केस बघितली ज्याच्यात दोन्ही मिरर्स पॅरलल होते. काय होते, दोन्ही मिरर्स पॅरलल होते.
बट त्यांच्यामध्ये नंबर ऑफ इमेजेस किती फॉर्म होत होते 2. तसंच प्रत्येक वेळेस कंपल्सरी नाही आहे, काय प्रत्येक वेळेस कंपल्सरी नाही आहे की 2 मिरर्स जर परपेंडिक्युलर असतील तेव्हा 3 इमेजेस फॉर्म होतील, काय तेव्हा 3 इमेजेस फॉर्म होतील. ओके, सो काय होऊ शकतं की बघूया आपण. ओके, सपोज माझा एक मिरर असा आहे. ओके, एक मिरर असा आहे, इथं माझं काय आहे ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि दुसरा मिरर असा आहे. ओके, आता जर तुम्ही बघितला, ओके आता जर तुम्ही बघितला तर ह्या पॉईंटला काय करते परपेंडिक्युलर फॉर्म करते. म्हणजे काय झाले, हे 2 मिरर्स आहेत हे परपेंडिक्युलर फॉर्मेशन मध्ये आहेत. कोणत्या फॉर्मेशन मध्ये आहेत, परपेंडिक्युलर फॉर्मेशन मध्ये, बरोबर. तर आता ह्याच्या इमेजेस कशा बनतील आपल्याला बघायचं आहे. ओके, आता ही जी लाईन आहे, ओके ती मिररवर जाते. ही जी लाईन आहे ती मिररवर जाते, तर ती काय होते रिफ्लेक्ट बॅक होते त्याच पॉईंट पासून, आणि आपल्याला एक इमेज इथं भेटणार. काय भेटणार, एक इमेज भेटणार इथं, बरोबर. ओके, आणि आपल्याला वाटतं की ही जी लाईन येते ती ह्या पॉईंट पासून येते. सिमिलरली मी अजून एक लाईन घेणार, ती इथं रिफ्लेक्ट होते आणि अशी पुढे निघून जाते. ओके, तर आपल्याला वाटतं ती ह्या पॉईंट पासून ओरिजिनेट होत असेल, ह्या पॉईंट पासून ओरिजिनेट होत असेल. सिमिलरली आपण काय करतो की इथनं एक आपली लाईन जाते. ओके, ती परत ट्रेस बॅक होते. ओके, तर आपल्याला वाटतं की ती ह्या पॉईंट पासून ओरिजिनेट होत असणार, आणि अजून एक इथनं एक मी लाईन सोडणार. ओके, आणि ती इथलं रिफ्लेक्ट होऊन परत जाते, तर आपल्याला असं वाटतं की ती ह्या पॉईंट पासून ओरिजिनेट होत असणार. तर आता बघा किती इमेज बनल्या, 2च इमेज बनल्या, अजून कुठली इमेज बनता येत नाही. तर ही काय झाली इमेज 1 आणि ही इमेज 2. तर नंबर ऑफ इमेजेस इन दिस केस किती आहेत, 2 आहेत. किती आहेत, 2 आहेत. तर लक्ष देऊन जरा बघायचं, काय लक्ष देऊन जरा बघायचं की नंबर ऑफ इमेजेस किती फॉर्म होतात. ओके, कळालं सगळ्यांना. ओके, तर आपण हे बघणार आहे. ओके, नंबर ऑफ इमेजेस किती बनल्या. बरं, आता आपण काय करूया, एक जनरल कन्सेप्ट घेऊया. काय करूया, एक जनरल कन्सेप्ट घेऊया जेणेकरून आपल्याला नंबर ऑफ इमेजेस काढता येतील. काय नंबर ऑफ इमेजेस काढता येतील फॉर एनीथिंग. हे पॅरलल आणि परपेंडिक्युलरचं जरा लक्षात ठेवायचं, कारण कसं होतंय की एक्झाममध्ये जनरली ह्या 2 कंडिशन दिलेल्या असतात, तर सगळं काढत बसायचं नाही. ओके, तेव्हा खूप टाइम जातो. काय होतं, खूप टाइम होत जातो. हे सगळं काढत बसायचं नाही. ओके, तर एक जनरल कन्सेप्ट सांगतो तुम्हाला. ओके, सपोज 2 मिरर्स आहेत. ओके, काय 2 मिरर्स आहेत. ओके, त्यांच्या मधला अँगल किती आहे, थीटा आहे. त्यांच्या मधला अँगल किती आहे, थीटा. आणि इथं एक ऑब्जेक्ट ठेवला आहे. ओके, इथं एक ऑब्जेक्ट ठेवला आहे. ओके, तर हे ह्या ऑब्जेक्टचे नंबर ऑफ इमेजेस किती बनतील ते काढायचं आहे. ह्या ऑब्जेक्टचे नंबर ऑफ इमेजेस किती बनतील ते काढायचं आहे. ओके, आता आपण काय करतो की हा जो ऑब्जेक्ट आहे, ओके ह्या सेंटर, ओके द पॉइंट जॉईनिंग द मिरर्स, ह्या पॉईंटवर ना ह्या पॉईंटपर्यंत एक लाईन क्रिएट करतो. ओके, तर इथं काहीतरी अँगल बनणार, बरोबर. इथं काहीतरी अँगल θ1 बनणार आणि इथं काहीतरी अँगल θ2 बनणार. किती बनणार, θ2. और मी याला अल्फा बीटा करू. सिंपल करायचं म्हणजे तर अल्फा अँड बीटा, राईट, अल्फा अँड बीटा. तर ह्या अल्फा अँड बीटावर ना आपण काय नंबर ऑफ इमेजेस काढू शकतो. ह्या अल्फा अँड बीटावर ना आपण नंबर ऑफ इमेजेस काढू शकतो. कसं काढायचं सांगतो. आपण ह्याला म्हणणार क्रिस क्रॉस मेथड. काय म्हणणार आहे, क्रिस क्रॉस मेथड. तर क्रिस क्रॉस मेथड मध्ये काय करतो, ओके आपल्याला हे एक माहिती आहे की हा जो पॉइंट आहे हा काय करणार आहे, एक इमेज फॉर्म करणार आहे. ओके, एक इमेज फॉर्म करणार आहे ॲट एन अल्फा डिग्रीज. ओके, कितीवर, अल्फा डिग्रीजवर. आणि हा जो पॉइंट आहे हा काय करणार आहे, एक इमेज फॉर्म करणार आहे इथं. ओके, परपेंडिक्युलर टू दिस, आणि हे पण परपेंडिक्युलर टू दिस ॲट एन अँगल बीटा. ॲट एन अँगल बीटा हे माहिती आहे आपल्याला, एवढं माहिती आहे. तर पहिली जी इमेज आहे, ओके पहिल्या इमेजेस लिहायच्या. आपण काय लिहायचं, पहिला इमेज लिहायची. पहिली इमेज काय आपली अल्फा, दुसरी इमेज काय बीटा.
कुठं फॉर्म, हे झालं पहिले इमेजेस. ओके, आणि मिरर मधला अँगल, टोटल अँगल किती आहे, अल्फा प्लस बीटा आहे. बरोबर, टोटल अँगल किती आहे, अल्फा प्लस बीटा. मी हा थिटा काढतो. चला, थिटाचं काही जास्त कामच नाही, थिटा आपण पुढच्या यायला बघू. ओके, मग ह्याला असं क्रॉस हा वाढवायचा. ओके, आता काय करायचं, आपण बी पासून खालती यायचं, बी पासून खालती यायचं. तर बी प्लस अल्फा प्लस बीटा काय येणार, बी प्लस अल्फा प्लस बीटा काय येणार, अल्फा प्लस 2 बीटा. ओके, हे बी प्लस अल्फा बीटा करायचं, बी प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा बीटा. आणि इथं काय येतं, अल्फा प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा. ओके, परत क्रिस क्रॉस करायचं आणि हे जे अँगल आहे ते अल्फा प्लस बीटाच राहणार. ओके, आता बघा, अल्फा प्लस 2 बीटा प्लस अल्फा प्लस बीटा काय येतं, 2 अल्फा प्लस 3 बीटा. आणि सिमिलरली इथं काय येतं, 3 अल्फा प्लस 2 बीटा हे येतं. समजलं, 2 अल्फा प्लस बीटा प्लस अल्फा प्लस बीटा काय येतं, 3 अल्फा प्लस 2 बीटा. तर असं हे खालतीपर्यंत जातं, असं हे खालतीपर्यंत जातं. आता हे कधीपर्यंत करायचं, ह्याला काहीतरी लिमिट पाहिजे ना, काय लिमिट पाहिजे. ओके, तर हे तुमचं काय झालं, हे फर्स्ट इमेज झालं, हे सेकंड इमेज झालं, हे झालं थर्ड इमेज, हे झालं फोर्थ इमेज, हे झालं फिफ्थ इमेज, ही झाली सिक्स्थ इमेज. ओके, तर हे कधीपर्यंत करायचं, ओके कधीपर्यंत करायचं, टिल one of the angle is greater than equal to 180 degree. कधीपर्यंत करायचं, till one of the angle is greater than equal to 180 degree. म्हणजे काय, आता हे अल्फा प्लस 2 बीटा 2 अल्फा प्लस 3 बीटा हे काय झाले, अँगल झाले. बरोबर, एखाद्याची व्हॅल्यू काय, एखाद्याची व्हॅल्यू 180 पेक्षा 180 और 180 पेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे, हे कंटिन्यू करायचं आहे. काय करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. ओके, चला एक एक्झाम्पल घेऊया म्हणजे तुम्हाला क्लिअरली करा. ओके, सपोज हे 2 मिरर्स आहेत. ओके, काय 2 मिरर्स आहेत. ओके, याच्यामध्ये एक पॉइंट आहे. ओके, तो काय आहे, इथं 20 डिग्रीजवर आहे आणि इथून किती आहे, 30 डिग्रीजवर आहे. ओके, तर तुमच्या अल्फाची व्हॅल्यू काय झाली 20 आणि बीटाची व्हॅल्यू काय झाली 30 झाली. बरोबर, बीटाची व्हॅल्यू काय झाली 30. तर आपण क्रिसक्रॉस मेथड यूज करूया. काय करूया, क्रिसक्रॉस मेथड यूज करूया. ओके, तर क्रिसक्रॉस मेथड कसं करायचं, क्रिसक्रॉस मेथड कसं करायचं. आता फर्स्ट इमेज कुठं होणार, 20 डिग्रीजवर होणार आणि सेकंड इमेज कुठं होणार, 30 डिग्रीजवर. फर्स्ट इमेज बघा, इथून इमेज एक फॉर्म होणार 20 डिग्रीजवर. बरोबर, एक इमेज फॉर्म होणार 20 डिग्रीजवर आणि सॉरी इथं 30 डिग्रीजवर आणि इथं काय होणार आहे 20 डिग्रीजवर इमेज फॉर्म होणार. बरोबर, ह्या 2 इमेजेस फॉर्म झाल्या त्या लिहायच्या आहेत. ओके, फर्स्ट इमेज किती फॉर्म करत आहे 20 डिग्रीज, सेकंड इमेज किती फॉर्म करत आहे 30 डिग्रीज. ओके, आणि ह्यांच्या दोघांमधला अँगल, टोटल अँगल किती आहे 50 डिग्रीज. बरोबर, तर आपण क्रिस क्रॉस मेथड यूज करूया. तर आता किती होतं, 30 प्लस 50 किती होतं 80 डिग्रीज होतं आणि 20 प्लस 50 किती होतं 70 डिग्रीज होतं. बरोबर, परत आपण काय करणार, क्रिस क्रॉस मेथड यूज करणार आणि इथे किती होतं 50. तर 70 प्लस 50 किती होतं 120 डिग्री होतं आणि 80 प्लस 50 किती होतं 130 डिग्रीज होतं. बरोबर, तर हे परत आपण काय करणार, क्रिस क्रॉस मेथड यूज करणार आणि हे 50. तर 130 प्लस 50 किती येतं 180 येतं. बरोबर, आणि किती येतं 120 प्लस 50 किती येतं 170 डिग्रीज येतं. बरोबर, तर आता तुम्ही जर बघितलं हे किती आहे बघा 180, तर इथं आपण काय करायचं, स्टॉप करायचं. काय करायचं, स्टॉप करायचं. ओके, आणि हे कन्सिडर करायचं नाही, हे कन्सिडर करायचं नाही. तर आपले इमेजेस किती बनले बघा 1 2 3 4 5 6 7 किती इमेजेस बनले 7. तो टोटल नंबर ऑफ इमेजेस किती झाले 7 इमेजेस. बट ह्याच्यामध्ये एक कंडिशन आहे. काय, ह्याच्यामध्ये कंडिशन आहे. ओके, ती पण कंडिशन चेक करायची. आता जिथं आपण स्टॉप करतो, ओके सपोज मी इथं स्टॉप केलं, सपोज मी ह्या इथे स्टॉप केलं. ओके, वरच्या लेवलला स्टॉप केलं, खालच्या लेवलला नाही. ओके, तर काय करायचं, ह्या तिघांचं ॲडिशन घ्यायचं, ह्या तिघांचं ॲडिशन घ्यायचं आणि ह्या तिघांचं ॲडिशन इज इक्वल टू 360 झालं. ओके, इज इक्वल टू 360 झालं. तर आपण असं कन्सिडर करतो, काय कन्सिडर करतो की वन इमेज हॅज ओव्हरलॅप, वन इमेज हॅज ओव्हरलॅप. ओव्हरलॅप म्हणजे एकावर एक आली आहे. म्हणजे सपोज ह्या तिघांचं ॲडिशन किती आलं
360 आलं, तर मी असं म्हणू शकतो की हा जो 120 डिग्रीच्या इथं इमेज क्रिएट झालेली आहे. ओके, ही काय आहे, 2 इमेजेस आहेत. इथं काय आहेत, 2 इमेजेस आहेत. तर आपण काय करतो, एक इमेज इथनं कन्सिडर करत नाही. काय करतो, कन्सिडर करत नाही. मग आपण त्यावेळेस काय करणार, आता ठीक आहे, आता 7 इमेजेस आहेत. आता काय 7 इमेजेस आहेत. त्याचं पण आपण एक प्रॉब्लेम करूया. आता 7 इमेजेस, त्यावेळेस काय करणार, मग मी 7 - 1 करणार, तर किती होणार त्यावेळेस 6 इमेज. कधी, त्यावेळेस, आत्ता नाही. आत्ता 7 इमेजेस आहेत. कसं काढायचं हे समजलं तुम्हाला. ओके, आय होप तुम्हाला हे समजलं असणार. आपण अजून एक प्रॉब्लेम बघूया, म्हणजे तुम्हाला अजून जरा नीट कळेल की नंबर ऑफ इमेजेस कसं काढतात. ओके, नंबर ऑफ इमेजेस कसे काढतात. आता आपण अजून एक बघूया. इथं आहे आणि इट इज मेकिंग 20 डिग्री अँड 40 डिग्री. ओके, हे आपले मिरर्स आहेत, हे आपले मिरर्स आहेत. ओके, तर क्रिस क्रॉस मेथड आपण परत बघूया. क्रिस क्रॉस मेथड काय सांगते, फर्स्ट इमेज काय बनणार 20 वर, सेकंड इमेज बनणार 40 वर, बरोबर. आणि क्रिस क्रॉस करायचं आणि ह्यांच्यामधला अँगल किती असणार आहे, 60 डिग्री. तर हे किती होणार बघा, 40 + 60 किती होतं, 100 होतं. किती होतं, 100 होतं. आणि 40 + 60 किती होतं, 20 डिग्रीज होतं. किती होतं, सॉरी 80 डिग्रीज होतं, बरोबर. आता परत मी काय करणार, क्रिस क्रॉस करणार. क्रिस क्रॉस करणार कारण हे काय 180 पेक्षा कमी आहे, 180 पेक्षा कमी आहे. तर हे किती येणार 60. ओके, किती येणार 60. परत किती येतं बघा, 80 + 60 = 140. किती येतं 140. आणि 100 + 60 काय येतं 160. किती येतं 160. समजलं, काही प्रॉब्लेम. परत मी काय करणार, क्रिस क्रॉस करणार. किती करणार, क्रिस क्रॉस. तर हे किती येतं 60 डिग्रीज. किती येतं 60 डिग्रीज, बरोबर. आता बघा 240 + 60 किती येतं 200. किती येतं 200. आणि हे किती येतं 220, बरोबर. आता हे 180 पेक्षा मोठं आहे, नाही चालणार. हे 180 पेक्षा मोठं आहे, नाही चालणार. तर आपण कुठं थांबतो मग, हे जे इमेजेस आहे 1 2 3 4 5 6, टोटल 6 इमेजेस. तुम्हाला वाटतं की टोटल 6 इमेजेस आहेत. बट त्याआधी काय करायचं की ही कंडिशन चेक करून घ्यायची. काय करायचं, ही कंडिशन चेक करून घ्यायची. आता बघा 140 + 60 किती होतं 200. 200 + 160 किती होतं, टोटल 360 येतं. किती येतं, टोटल 360 येतं. ह्याचं मिनिंग काय आहे, वन ऑफ द इमेज जी 140 डिग्रीजवर आहे और 160 डिग्रीजवर आहे, ती काय झाली आहे, ओव्हरलॅप झाली. काय झाली आहे, ओव्हरलॅप झाली आहे. सो व्हॉट वी डू की आपल्याला जे नंबर ऑफ इमेजेस आलेत, किती आलेत बघा 1 2 3 4 5 6. 6 - 1 करतो. सो ॲक्च्युअल नंबर ऑफ इमेजेस किती आहे, 5 इमेजेस आहेत. काय आहे, 5 इमेजेस आहेत. समजलं, ॲक्च्युअल नंबर ऑफ इमेजेस किती आहेत, 5 आहेत. समजलं. सो अशा प्रकारे आपण काय करतो, नंबर ऑफ इमेजेस काढतो. काय काढतो, नंबर ऑफ इमेजेस काढतो. ओके, काय प्रॉब्लेम ह्याच्यात, समजलंय सगळ्यांना. आय होप तुम्हाला हे समजलं असणार. सो हे रफ करतो मी. ओके, आता एक ह्याचा जनरल फॉर्म्युला पण आहे. ओके, जर तुम्हाला हे करत बसायचं नसेल, काय हे करत बसायचं नसेल, तर आपल्याकडे एक जनरल फॉर्म्युला आहे. बट सगळं माहिती असावं. ओके, कधी कधी आपल्याला फॉर्म्युला थोडासा, हा काय फॉर्म्युला जो आहे तो कॉम्प्लेक्स नाही आहे, बट म्हणाल की थोडंसं कन्फ्युजिंग आहे. काय आहे, कन्फ्युजिंग आहे. तर जर तुम्ही कन्फ्यूज झाला तर नंबर ऑफ इमेजेस तुम्हाला काढता येणार नाही. ॲट दॅट टाइम यू कॅन यूज क्रिस क्रॉस मेथड. म्हणून मी तुम्हाला क्रिस क्रॉस मेथड सांगितली आहे. काय सांगितले, क्रिस क्रॉस मेथड सांगितलेली आहे. सो यू हॅव द लायबिलिटी टू यूज एनी फॉर्म. कुठलाही फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता. आता आपण काय बघणार आहे, डायरेक्ट फॉर्म्युला बघणार आहे. काय बघणार आहे, डायरेक्ट फॉर्म्युला बघणार आहे. ओके, फॉर्म्युला फॉर काय, फॉर्म्युला फॉर फाइंडिंग नंबर ऑफ इमेजेस.
नंबर ऑफ इमेजेस. ओके, आता ह्याच्यात दोन प्रकार आहेत. ओके, ह्याच्यात दोन प्रकार आहेत. केस 1. ओके, केस 1 काय सांगतं आपल्याला? ओके, ते बघूया. केस 1 काय सांगतं आपल्याला? काय करायचं आहे? 360 डिवायडेड बाय n करायचं, थिटा करायचं आहे. 360 डिवायडेड बाय थिटा. आता हा थिटा काय असतो? आपण काय करतो, दोन मिरर्स काय करतो, एका अँगलला ठेवतो थिटा, एका अँगलला ठेवतो थिटा. आता हे जे काय असतं 360 डिवायडेड बाय थिटा करायचं. ओके, म्हणजे सपोज मी अँगल ठेवला 60 डिग्री, तर 360 डिवायडेड बाय 60 करायचं. ओके, तसंच. तर हा जो थिटा असतो त्याच्यामुळे आपल्याला काय भेटतं? एक नंबर भेटतो. काय भेटतं? नंबर. त्याला आपण n म्हणू. इफ n इज ऑड. काय? इफ n इज ऑड. n काय असलं? आपला ऑड असला. सॉरी, पहिला आपण इवन ची केस घेऊ. इफ n इज इवन. ओके, जर n हा इवन असला तर काय करायचं सांगतो की नंबर ऑफ इमेजेस. काय? नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू n-1. नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू n-1 घ्यायचं. ओके, आता ह्याच्यामध्ये ना अजून एक कंडिशन असते. काय असते सांगतो तुम्हाला. हा जो थीटा आहे, ओके, हे जे ऑब्जेक्ट आहे हे सिमेट्रिक आहे काय अनसिमेट्रिक आहे? सिमेट्रिक म्हणजे हे जे अँगल आहे हे अल्फा आणि हे अल्फा असलं तर हे काय झालं? सिमेट्रिक झालं. हे अल्फा आणि हे बीटा असलं तर हे काय झालं? अनसिमेट्रिक झालं. ओके, काय झालं? असिमेट्रिक झालं. जर हे अँगल अल्फा असला आणि हा पण अँगल अल्फा असला तर हे काय झालं? सिमेट्रिक म्हणजे सेम. जर ही पण कंडिशन आहे. ओके, ही पण एक कंडिशन आहे. बट जेव्हा n इवन असतो, काय n इवन असतो, तर नंबर ऑफ इमेजेस n-1 असणार. वेदर इट इज सिमेट्रिक और असिमेट्रिक. काही फरक पडत नाही. काही फरक पडत नाही की हे सिमेट्रिक आहे की असिमेट्रिक आहे. ओके, नंबर ऑफ इमेजेस किती असतील? n-1 असतील. ओके, नंबर ऑफ इमेजेस किती असणार? n-1 असणार. ओके, आता केस 1 काय झाली आपली? हे लिहून घ्या. केस 1 काय? परत मी रिपीट करतो. केस 1 काय? 360 अपॉन थिटा. थिटा काय असतो? अँगल बिटवीन द मिरर्स. थिटा आपल्याला एक नंबर देणार. काय देणार? आपल्याला एक नंबर देणार. त्या नंबरची व्हॅल्यू काय असली? इवन असली. काय असली? इवन असली. तर नंबर ऑफ इमेजेस किती असणार? n-1 असणार. काय असणार? नंबर ऑफ इमेजेस n-1 असणार. बट आणि सेकंड कंडिशन काय? की ते सिमेट्रिक असो, ते प्लेस सिमेट्रिक असो किंवा असिमेट्रिक असो, काही फरक पडत नाही. सेकंड कंडिशन, ते सिमेट्रिक असो किंवा असिमेट्रिक असो, काही फरक पडत नाही. बट जर हे ऑड असले, काय? हे काय असले? ऑड असले. ओके, n इज ऑड. ओके, n इज ऑड. तर आपल्याला दोन कंडिशन बघायला लागतात. एक सिमेट्रिक आणि एक असिमेट्रिक. एक सिमेट्रिक आणि एक असिमेट्रिक. इफ n इज ऑड, ओके, हा नंबर ऑड आहे. ओके, आणि जर जे सिमेट्रिक असलं, ओके, इफ दे आर सिमेट्रिक असलं तर नंबर ऑफ इमेजेस काय असणार? नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू n-1 असतील. आणि असिमेट्रिक असलं तर नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू n असणार. नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू n. ह्याचं आपण एक्झाम्पल घेऊया. ओके, दोन्ही केसेसचं एक्झाम्पल घ्या. इथं केस 2 करा आणि हे लिहून घ्या. केस 2 करा आणि हे लिहून घ्या. आपण दोन्ही केसेसचं एक्झाम्पल घेऊया. ओके, समजलं हे? ओके, चला मी हे रफ करतो. आपण दोन्ही केसेसचं काय घेऊया, मग एक्झाम्पल घेऊया, त्याने तुम्हाला समजेल. ओके, आता इकडे बघा. फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी. n इज इव्हन्स. ओके,
फर्स्ट एक्झाम्पल 1. ओके, एक्झाम्पल 1 बघा. मी थिटा घेतो, दोन ह्याच्यामधला अँगल थिटा घेतो 60 डिग्रीज. किती घेतो? 60 डिग्रीज. ओके, तर 60 डिग्रीज असेल तर 360/60 किती येतं? 0 आपला फॉर्म्युला काय आहे? 360/θ आहे, बरोबर. 360/θ. तर आपण काय घेणार? 360/60. 0 कट होतं, 6 1 जा 6 6 जा, तर किती येतं? 6. हे काय? n काय आहे? E1 आहे. काय आहे? E1 आहे. तर नंबर ऑफ इमेजेस काय असणार? नंबर ऑफ इमेजेस काय? नंबर ऑफ इमेजेस किती असणार आहे? n-1. n-1 म्हणजे 6 - 1 किती येतं? 5 इमेजेस. ओके, 5 इमेजेस येतात. आता हे जे अँगल आहे, काय अँगल आहे ते कितीही असू दे, ओके, ते कसेही असू दे, काही फरक पडत नाही. समजलं? काही प्रॉब्लेम याच्यात? आय होप हे तुम्हाला समजलं असणार. आणि इथं एक लक्ष द्यायचं. ओके, काय लक्ष द्यायचं? की हा जो अँगल असतो तो परफेक्टली डिवाइड झाला पाहिजे. एनची व्हॅल्यू काय आली पाहिजे? इंटिजर आली पाहिजे. काय आली पाहिजे? इंटिजर आली पाहिजे. तेव्हाच हा जो फॉर्म्युला आहे तो यूज होतो. अदरवाईज तुम्हाला क्रिस क्रॉस मेथडनं यूज करायला लागतं. ओके, काय करायला लागतं? क्रिस क्रॉस मेथड यूज करायला लागते. तुम्हाला करता येत नाही. सपोज अँगल माझा 100 डिग्री असता. किती असतं? 100 डिग्री. तर 360 डिवायडेड बाय 100 माझं किती असतं? 3.6 आलं असतं. तर हे ना आपल्याला काढता नसतं आलं. ओके, आपल्याला एक काय पाहिजे? प्युअर इंटिजर पाहिजे. काय पाहिजे? प्युअर इंटिजर पाहिजे. ओके, तर त्या टायमाला तुम्हाला क्रिस क्रॉस मेथड यूज करायला लागणार. समजलं? चला, आणि ह्याच्यामध्ये सिमेट्रिक ठेवा, असिमेट्रिक ठेवा. सिमेट्रिक म्हणजे कसं असतं की 30 डिग्रीजवर ठेवणार. किती? 30 डिग्रीजवर ठेवणार मी. ओके, समजलं? आणि असिमेट्रिक म्हणजे काय असतं की एक अँगल मोठा असणार, एक अँगल छोटा. सपोज एक अँगल असला माझा 20 डिग्रीज आणि एक असला 40 डिग्रीज. ओके, कुठलाही ठेवा, तुम्हाला सेम येतं. चला, क्रिस क्रॉस मेथडनं आपण चेक करूया. ओके, एक आहे 30, एक आहे 30. ओके, क्रॉस केला 60 येतं. ओके, हा काय होणार? 90 होणार. हा काय होणार? 90. क्रॉस केला परत, हा काय आहे? 60. ओके, 90 + 60 150 आणि हे काय येतं? 150. क्रॉस करा. ओके, हे किती येतं? 60. तर हे किती येतं? 210 आणि हे किती येतं? 210. बरोबर. आता हे तर आपल्याला चालणार नाही. तर नंबर ऑफ इमेजेस बघा, 1 2 3 4 5 6 किती आले? 6 आले. बरोबर. बट आपण काय घेणार आहे? इथं जर बघितलं, ओके, 150 + 150 + 60. ओके, हे बघितलं, ह्याचं किती येतं? 360 आन्सर येतं. किती येतं? 360 आन्सर येतं. बरोबर. आता 360 आन्सर आल्यावर आपण काय करायचो? नंबर ऑफ इमेजेस किती आल्यात? 1 2 3 4 5 6. 6 - 1 = 5 करायचं. बरोबर. हे 5 आहे आणि हे 5 आहे. समजलं? तर दोन्ही प्रकारे आपण करू शकतो. आन्सर तुमचं सेम येतं. आपण 40 आणि 20चं केलेलं आहे, ते तुम्ही करून बघू शकता. दोघांचा आन्सर सेम येणार आहे. ओके, मग सिमेट्रिक असो किंवा असिमेट्रिक असो, काही फरक पडत नाही की एनची व्हॅल्यू E1 आल्यावर. ओके, आता आपण दुसरं एक एक्झाम्पल घेऊन बघूया, त्यांना आपल्याला नीट कळेल. ओके, आता इकडे लक्ष द्या. आता आपण काय घेऊया नंबर? चला, थीटा इज इक्वल टू किती घ्यायचं? थीटा इज इक्वल टू दोन्ही प्लेट्स मधला अँगल 90. थीटा 90 घेऊन बघूया. नको, 90 नाही येणार. ओके, चल 120 डिग्रीज. किती? 120 डिग्रीज. तर एन किती येतं बघा? एन इज इक्वल टू 360 डिवायडेड बाय थीटा. किती येतं? 360 डिवायडेड बाय 120 किती येणार? 3 येणार. काय येणार? 3. एन काय आहे? 3 आहे. काय आहे? ऑड आहे. बरोबर. काय आहे? ऑड आहे. ओके, आता हे डिपेंड करतं हे सिमेट्रिक ठेवलंय की असिमेट्रिक ठेवलंय. 120 म्हणजे काहीतरी असा अँगल. ओके, 120 म्हणजे असा अँगल. ओके, जर हे मी 60-60वर ठेवलं असेल, ओके, इथं 60 डिग्रीज आणि इकडं 60 डिग्रीज, ओके, असं ठेवलं असेल तर हे काय झालं? सिमेट्रिक झालं. काय झालं? सिमेट्रिक झालं. जेव्हा सिमेट्रिक असणार, काय
जेव्हा सिमेट्रिक असणार तर नंबर ऑफ इमेजेस काय असतात n-1, दॅट इज 3 - 1 इज इक्वल टू 2 इमेजेस, बरोबर काय ना 2 इमेजेस. जेव्हा अनसिमेट्रिक असतं, असिमेट्रिक म्हणजे कसं ठेवणार बघा मी, हे 120 डिग्री आहे पूर्ण, बरोबर काय आहे 120 डिग्री, तर याला मी असं हे करणार 30 आणि 90 मध्ये स्प्लिट करू शकतो. हे काय झालं असिमेट्रिक झालं, काय झालं असिमेट्रिक 30 आणि 90 मध्ये. तर असिमेट्रिक असतं तेव्हा काय असतं आपलं नंबर ऑफ इमेजेस इज इक्वल टू n, किती असणार 3 असणार, 3 इमेजेस. ओके, तर याच्यामध्ये कंडिशन अप्लाय होते, चला सिमेट्रिकचं बघून घेऊया. सिमेट्रिकचं बघायचं असतं, सिमेट्रिकचं काय होतं 60-60, बरोबर असं होतं. क्रिस क्रॉस करूया, ह्यांच्यामधला अँगल किती होता 120 डिग्री, बरोबर. तर हे किती होतं बघा 60 + 120 180 येतं आणि 60 + 120 180 येतं. तर ह्या दोन्ही चालणार नाही, बरोबर. किती चालतात 1 आणि 2, तर 2 नंबर ऑफ इमेजेस असतील. किती येतात 2 नंबर ऑफ इमेजेस असतात. आता ह्याच्यामध्ये बघूया, एक अँगल आहे 30 डिग्री, एक अँगल आहे 90 डिग्री. ओके, दोघांचं क्रिस क्रॉस करूया. दोघांच्या मधला अँगल किती आहे 120 डिग्री. 30 + 120 150 येतं आणि 90 + 120 किती येतं 210 येतं. हा चालणार नाही, म्हणजे हा चालेल. ओके, हा चालेल आणि हा चालेल. तर 1 2 3 नंबर ऑफ इमेजेस भेटतात आपल्याला. किती भेटतात 3 नंबर ऑफ इमेजेस भेटतात. तर आय होप तुम्हाला हे नंबर ऑफ इमेजेस काढायचं हे कळलेलं आहे. ओके, सो हे बघून घ्या सगळ्यांनी. ओके, हे काय करा बघून घ्या. आपल्याला नंबर ऑफ इमेजेस काढता आले पाहिजे. बऱ्याच क्वेश्चन्समध्ये विचारतात की नंबर ऑफ इमेजेस काढा. ओके, तुम्हाला होमवर्क देतो, तो होमवर्क करा नंबर ऑफ इमेजेसचा. ओके, त्या प्रकारे आपण सॉल्व्ह करत जायचं. ओके, आणि मी म्हणतो प्रॅक्टिस करताना दोन्ही मेथड्सनं करायची. काय प्रॅक्टिस करताना दोन्ही मेथड्सनं प्रॅक्टिस करायची. ओके, फक्त एकाच मेथडनं प्रॅक्टिस करायची नाही. ओके, कारण कसं होतं दोन्ही मेथडचं तुम्हाला लक्षात राहिला तुम्ही फटाफट करू शकता. ओके, काही प्रॉब्लेम येत असेल, आता मी तुम्हाला ह्याच्यात एक प्रॉब्लेम सांगितला तर थिटा असा अँगल दिलेला असला की तुम्हाला परफेक्ट इंटिजर नाही भेटला, काय परफेक्ट इंटिजर नाही भेटला, तर तुमचं काय होतं गोची होऊन जाते. काय होते गोची होऊन जाते. मग तुम्ही काय करता समजत नाही काय करायचं. म्हणून दोन्ही लक्षात ठेवायचे, दोन्ही फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे, दोन्ही मेथड्स लक्षात ठेवायचे. सिम्पल आहे, फॉर्म्युला तर नाहीच आहे, नुसतं क्रिस क्रॉस मेथड. फक्त पहिला अँगल दुसरा अँगल दोघांमधला किती अँगल कळत जायचं. कधीपर्यंत जोपर्यंत < 180 येत नाही, जोपर्यंत < 180 नाही, नंतर ना असंच करत जायचं. ओके, काय प्रॉब्लेम आहे त्याच्यात, बरोबर काही प्रॉब्लेम नाही ना, समजलंय सगळ्यांना. ओके, सो हे रफ करतो मी, काय करतो रफ करतो. तर होमवर्क घ्या. ओके, 4-5 होमवर्क्स देतो मी. ओके, इफ फर्स्ट आहे थीटा इज इक्वल टू 70 डिग्री. ओके, सेकंड आहे ओके आणि अल्फा अँड बीटाचे अँगल देतो. अल्फा इज इक्वल टू 35 डिग्री, बीटा इज इक्वल टू 35 डिग्री. ओके, ही फर्स्ट कंडिशन झाली सिमेट्रिकची आणि असिमेट्रिकची. अल्फा इज इक्वल टू 30 डिग्री आणि बीटा इज इक्वल टू किती देऊ 40. ओके, हे येणार. तर हा पहिला क्वेश्चन आहे आपला. ओके, हे काय झालं सिमेट्रिक आणि हे काय झालं असिमेट्रिक. बरं, आता ह्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स असणार की जे हे आपलं 360 अपॉन थिटा त्यांना सुटणार नाही. हा पहिला क्वेश्चन त्यांना सुटत नाही, तर आपण काय करायचं दुसऱ्या क्रिस क्रॉस मेथडने यूज करायचा. आता थिटा इज इक्वल टू मी घेतो 30 डिग्री. काय घेतो 30 डिग्री.
तर सिमेट्रिकमध्ये अल्फा इज इक्वल टू 15 डिग्रीज आणि बीटा इज इक्वल टू 15 डिग्रीज. ओके, असिमेट्रिकमध्ये काय घेतो मी, अल्फा इज इक्वल टू 10 डिग्रीज आणि बीटा इज इक्वल टू 20 डिग्रीज. ओके, ह्याच्यामध्ये नंबर ऑफ इमेजेस हे दोन्हीनं काढून निघणार आहे. ओके, दोन्ही मेथड्सना काढून बघायचं. थर्ड देतो, अजून एक घ्या, थीटा इज इक्वल टू काय देऊया, थीटा इज इक्वल टू 40 काय देऊया 40. ओके, तर अल्फा इज इक्वल टू 20 डिग्रीज, बीटा इज इक्वल टू 20 डिग्रीज. ओके, आणि अल्फा काय येणार ह्याच्यात 10 डिग्रीज घ्या आणि ह्याच्यात बीटा काय घ्या 30 डिग्रीज घ्या. ओके, तर ह्या दोन्ही मेथड्सना आन्सर काढून बघा काय येतं. ओके, तर हे होमवर्क करून घ्यायचं. ओके, हे सगळ्यांनी काय करायचं, होमवर्क करायचं. होमवर्क तुम्ही कमेंट पण करू शकता किती आलाय. ओके, आन्सर्स समजलं, कमेंट करा किंवा राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही असं. ओके, सो लेट्स सी कोण कोण किती किती आन्सर्स काढते. ओके, मी आल्यावर होमवर्क चेक करणार आहे आणि सगळ्यांनी नीट लक्ष देऊन रिवाइंड करून प्लीज बघा. ओके, नंतर प्रॉब्लेम काय होतो की तुम्हाला कळालं नाही. ओके, कारण आल्यानंतर आपण मी जास्त काय एक्सप्लेन करत बसणार नाही, मी एकदम फास्टमध्ये एक्सप्लेन करणार. आज जे 1 तासाचं लेक्चर झाले ते हार्डली मी 15 मिनिट्समध्ये कवर अप करून टाकेल. ओके, आय विल ॲज्युम दॅट यू नो इट. काय, आय विल ॲज्युम दॅट यू नो इट. ओके, अँड मी ते आन्सर्स तुम्हाला सांगणार. ओके, म्हणजे क्वेश्चन्स घेणार मग त्याच्यानंतर प्रॉब्लेम नको यायला तुम्हाला. आणि हा चॅप्टर खूप सोपा आहे, मी हे पण सांगतो. हा चॅप्टर काय खूप सोपा आहे, फक्त कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. आणि ह्या चॅप्टरमध्ये अजून एक बेस्ट थिंग काय माहिती आहे का, की आपल्याला वेगवेगळ्या कन्सेप्ट जॉईन करायला लागत नाही. ओके, फिजिक्समध्ये बरेच असे चॅप्टर्स आहेत की आपल्याला 11चा फर्स्ट चॅप्टर किंवा 11चा सेकंड थर्ड चॅप्टर हा कंबाईन करायला लागतो 12च्या लास्ट चॅप्टरसोबत. ओके, अशा बरेच कन्सेप्ट आहेत आणि जेव्हा ते कंबाईन करायचं असतं तेव्हा खूप हार्ड होतो क्वेश्चन. ह्याच्यामध्ये कसं आहे की रे ऑप्टिक्स म्हटलं की फक्त हेच येणार, आत्ता जे शिकवतोय इथूनच काहीतरी येणार. ओके, बाकी दुसऱ्या चॅप्टरमधून काही येणार नाही. बऱ्याच चॅप्टर्समध्ये काय होतं, आपण 12th शिकणार आहे. आता तुम्हाला समजेल की काय होतं की 11चा काहीतरी पार्ट आहे. ओके, 11चा काहीतरी पार्ट आहे, तो कंबाईन केला इथं आणि मग क्वेश्चन विचारला आहे. मग काय होतं, तुम्हाला 11चं पण आठवलं पाहिजे, आत्ताचं पण आठवलं पाहिजे आणि हे दोन्ही कंबाईन करून तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. बट ह्या लेसनमध्ये काय होतं की फक्त ह्याच लेसनचं विचारतात, ते बाकी काही दुसरं घुसवू शकत नाही ह्याच्यात. समजलं, दुसरं काही आणू शकत नाही. त्याच्यामुळे काय होतं की खूप सोपं होऊन जातं हा चॅप्टर. काय होतं, खूप सोपं होऊन जातो आणि तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता. समजलं, तुम्ही काय करू शकता, असं सॉल्व्ह करू शकता हे सगळं आणि खूप इझी होऊन जातं आपलं हे सगळं. समजलं, सो सगळ्यांनी काय करायचं की हे नीट एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ओके, आणि खूप सोपे आहेत, जास्त घाबरायचं नाही. ओके, इझिली सगळं होऊन जातं. समजलं, त्यापूर्वी तुम्हाला एक टास्क देतो मी. ओके, लेक्चर संपवतोय, एक टास्क देतो. ओके, जरासा ह्याच्यावर विचार करायचा. काय होतं, जरासा ह्याच्यावर विचार करायचा आणि आपण नेक्स्ट लेक्चरला ते बघूया. ओके, आपण ते काय करूया, नेक्स्ट लेक्चरला बघूया. तुम्हाला एक टास्क देतोय, तो बघायचा. ओके.